काही आठवते? हो आठवलं आठवलं. एकदा बाबांनी माझी सही घेतली होती कशावर तरी एका कागदावर. कागदावर? म्हणजे असा कसला तरी फॉर्म होता तो. कसला तरी फॉर्म? ते नीट सांग ना, कसला फॉर्म होता? अरे नाही ना आठवतंय. नाही रे, अरे मी लहान होते ना तेव्हा. आय थिंक आय वॉज मायनर. म्हणजे ह्याच्यातलं असं फारसं काही कळतही नव्हतं. आणि वडिलांना उलटून प्रश्न करायची हिंमतही नव्हती ना. नाही, मला नाही वाटत त्या फॉर्मचा आणि या चावीचा काही संबंध असेल म्हणून. हो ठीक आहे. पण आज तू माझ्याकडे आलास ना, त्याचा फार आनंद झालाय मला. म्हणजे? काही नाही, निदान काही कामाच्या निमित्तानं तू मला विचारायला आलास, मला भेटलास. म्हणजे चावीच्या निमित्ताने का होईना, हे देखील खूप झालं ना. या चावीच्या संदर्भात मी तुला काही मदत करू शकले नाही, त्याबद्दल मात्र सॉरी. त्या काय चाललंय तुझं? काय बोलतेस तू? नाही रे, आता आत्याची गरज संपलेलीच आहे ना. आत्याचे सल्लेही कुचकामी असतात आणि तसंही तू ते ऐकत नाहीसच. याच्या निमित्ताने तू काहीतरी विचारायला आलास मला, म्हणून बरं वाटलं मला. त्याग असं काय करतेस? तुला माहितीये ना मी किती अडकलोय सध्या. हो, तुझ्यात खूप बदल झाले, पण तो पॉझिटिव्ह आहे ना, म्हणून मला बरं वाटतंय. बोल. कुठे आहे? हॉस्पिटल. घरी कधी येतोयस परत? तुला काय करायचंय? मला काय करायचं म्हणजे? आपली मुलगी घरी वाट बघते तुझी, ही गोष्टही विसरलायस का तू? ही आठवण तू मला करून द्यावी अशी वेळ नक्कीच आलेली नाही. ग्रेट देन, लवकर या घरी. दुसरीकडे कुठेही जाऊ नका. ईशा वाट बघते तुझी. हो, म्हणूनच मी घरी लवकर येत असतो, कारण तू ईशा सोबत जास्त वेळ घालवलेला तिच्या भविष्यासाठी हानिकारक आहे. मोनिका, विक्रांत, तुझ्यात खूप बदल झालाय. तू खूप पॉझिटिव्ह झालायस. थँक्स सत्य. चल मी निघतो, ईशा आहे घरी. बाय. बाय. अरे मी घरातल्या प्रत्येक कुलपाला ती चावी लावून बघितली, काही उपयोग झाला नाही. अरे आपल्या दुकानात तू कुलप तिकडे बघितलं? हो, पाहिली ना. आणि त्यामुळे मला वाटतं विजय, ती चावी तितकी महत्वाची नसावी. असं कसं? त्यावर असलेला नंबर त्याचं काय? मी खूप शोधाशोध केली, अगदी आपल्या सगळ्यांच्या पत्रिका सुद्धा बघितल्या. त्या कशाला? अरे म्हणजे काय, त्या नंबरचा हा काहीतरी संबंध असायचा त्याच्याशी. अरे 27/12 कोणाची तरी जन्मतारीख असायची, पण नाही का संबंध काय? मोहन, संबंध आहे काहीतरी, फक्त आपल्याला तो नीट जोडता येत नाही. हो ना.
आता माझ्या क्लासमध्ये युनिट टेस्ट चालू होईल ना. नंबर्स म्हणू नका, आकडेमोड म्हणू नका, नापास झालेली पोरं, मार्क्स काय विचारू नका. अरे काय त्यामुळे काय गदारोळ घालतील. बाबा ऍक्च्युली मला जरा महत्वाचं बोलायचं होतं तुमच्याशी, पण आय थिंक इकडे ऑलरेडी एक महत्वाचं डिस्कशन चालू आहे. एनिवे नंतर बोलूया. मी काय म्हणत होतो, त्या नंबरचा कसलाही संदर्भ सापडत नाहीये. हळूहळू काहीतरी धागा दोरा सापडेलच. तोपर्यंत आपण आपले प्रयत्न करत राहूया. काय विजय? हो मॅडम काय काफी बिपी आणू का तुमच्यासाठी? लई दमलेला दिसताय तुम्ही म्हणून विचारलं. बेबी इशाचं करताना पण लई थकून जाता तुम्ही. तुम्ही ना काय- पगार मिळणार आहे तुला. हा प्लीज गप्प बस. माझ्या डोक्यात वेगळे विचार चालू आहेत. मी काय हेल्प करू का? अहो मदत हो. तेवढं इंग्लिश मलाही कळतं ग. मदत म्हणे नाही, पण तशी तू माझी खूप हेल्प केलेलीच आहेस ऑलरेडी. ती चावी ना कशाची तरी आहे बघ. नक्की काहीतरी गंमत आहे त्या चावीची. आणि त्या चावीला घेऊन या घरात काहीतरी शिजतंय एवढं नक्की. घरातल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसतंय ते, पण शब्दांच्या रूपात तोंडातनं बाहेर येत नाहीये, फक्त एवढंच. तेच तर बोलले ना मी. आपण सांगत नाहीत काय आहे ते. खुसूर पुसूर करत बसते आता पापसार. आता ना मी माझी 3 महत्वाची कामं आहेत. एक म्हणजे पैशांची सोय करायची, दुसरं म्हणजे मानसीला या घरापासनं जेवढं होऊ शकेल तेवढं लांब ठेवायचं, आणि आता तिसरं म्हणजे त्या चावीची नक्की भानगड काय ना ते शोधून काढायचंय मला. पण तुम्ही कसं शोधणार मॅडम? ह्या लोकांच्या तोंडातून काय बी बाहेर काढणं लय कठीण आहे. माझ्यासाठी एवढं कठीण नाहीये ग. मी लाथ मारते तिथे पाणी काढते. आता डायरेक्ट मुद्द्याला हात घालणार आहे. मला पण बघू दे ना. काय बघायचं तुला? ती चावी. एवढं काय त्या चावीमध्ये? काही नाही. लेट मी सी. नो, बघू तर दे मला. काही नाहीये, सांगितलं ना. काही नाहीये तर मग दाखव ना. लपवतोयस कशाला तू? खूप शोधाशोध चाललेली दिसते या नंबरसाठी.
चावी? त्यावर एक नंबर लिहिलाय. त्याचा काय अर्थ असेल? 2712 असं काहीतरी. आणि पुढे फॉर नेक्स्ट आणि फिमेलचा सिम्बॉल आहे. हॅलो, विक्रांत, अरे इथे बँकेकडनं एक लेटर आलंय. तशी बरीच लेटर्स आहेत, पण पाहायला वेळच मिळाला नव्हता. आत्ता पाहते. काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? नाही, प्रॉब्लेम ॲज काही नाही. ह्यात फक्त असं लिहिलंय की तुमच्या सेफ डिपॉझिट वॉर्डचं गेल्या 3 वर्षांचं भाडं थकीत आहे, लवकरात लवकर भरून टाका. हो, ओके. आता कोइन्सिडन्स असा आहे की त्याचा आणि त्या चावीचा नंबर सेम टू सेम आहे. 2712 2712. कोणाचा फोन होता? काही नाही, चावी दे. मी खाणार नाहीये तुझी ती चावी. काही महत्वाचं आहे का? नाही, काहीतरी प्रॉब्लेम नक्कीच आहे असं मला वाटतंय. नाही, काही प्रॉब्लेम नाही. मग चावी माझ्या हातातून खेचून का घेतलीस तू? कसली भीती आहे का तुला? भीती नाही, कसलीही भीती नाहीये आणि लपवण्यासारखं आणि घाबरण्यासारखं यात काहीच नाही. नाही, असेल कदाचित तसं, पण तुझा चेहरा बघून तरी तसं वाटत नाहीये. ठीक आहे, तुझं बोलून झालं असेल तर तू जाऊ शकतेस. मला झोपायचं आहे आता. अगं इशू बाळा, आजपासनं इशू आणि मोठी मम्मा इकडेच राहणार. काय काय म्हणालीस? यू हर्ड इट राईट. आजपासनं मी आणि ईशा तुझ्या खोलीत येऊन झोपणार आहोत. यू आर अ फॅमिली, राईट? मग तू काय आमच्या खोलीत येऊन झोपणार नाहीस, हो की नाही इशू? बाबा मला गोष्ट सांग ना. वाव, बाबा सांगा ना तिला गोष्ट. आज आम्हाला पण ऐकायचंय तुम्ही काय गोष्टी सांगता ते, हो की नाही इशू? मला तरी ऐकू दे, किती मस्त मस्त गोष्टी सांगतोस तू. तुझी गोष्ट ऐकून ना मी सुद्धा इकडेच झोपणार, बरोबर ना इशू? हा, मग आज कुठली मस्त गोष्ट ऐकवणार आहेस तू? मम्माची का मावशीची? मला वाटलं आईला नंतर काय त्याला आठवलं असेल, पण मी परत फोन करून विचारलं, पण तिला काय आठवत नाही. मला पण ना बरेच दिवसांनी बुद्धीला काहीतरी खाद्य मिळाल्यासारखं झालं. मी सुद्धा खूप विचार केला, त्या चावीवर नंबर कसला असेल. अगो बाई, हे सगळं ना एक त्रांगडच झालंय नाही. एलके, उगाच टेन्शन नको घेऊस. हा, कळलं तर ठीक आहे, नाही तर सोडून द्यायचं. अहो पण काय सोडून द्यायचं? का नाही रे, त्या किल्लीबद्दल चाललंय. नाही नाही, मग जरा थांबा, कारण माझ्या हाती एक क्ल्यू लागलाय नवीनच. हो, आत्याला बँकेतून एक लेटर आलंय ज्याच्यामध्ये त्या चावीवरचा नंबर लिहिलाय.
आणि त्यांनी सांगितलंय की गेल्या 3 वर्षांपासून भाडं थकलंय. ते लवकरात लवकर भरा. तेच तर शोधून काढायचं. पण कसं? काही ना काहीतरी मार्ग नक्की सापडेल. ऍक्च्युली आता बाहेर जी मीटिंग चालू आहे ना ती सुद्धा त्यासाठीच आहे. मी शोधून काढू का काय शिस्त आहे ते? लवकर सुचलं ग तुला? मग जा बाहेर बघ ना ते काय बोलतात आणि येऊन सांग ना पटकन. अहो मी गेले होते पण मला काय कळूच दिलं नाही त्यांनी. ऍक्च्युली थोडस मला सुद्धा कळलंय. विक्रांत ना काल कोणाशी तरी बोलत होता. आय थिंक आत्यांशी बोलत होता. त्यांनी काहीतरी सांगितलंय विक्रांतला ज्याचा डायरेक्ट संबंध चावीशी आहे. पण नक्की काय बोलत होते तेच मला कळत नव्हतं. पण कदाचित चावीबद्दलच बोलत होते असा माझा अंदाज आहे. मॅडम मी आहे ना, मी शोधीन. तुला माहितीये जर तू काल विक्रांतचा चेहरा बघितला असतास ना तर तुला कळलं असतं की एखादी खूप महत्वाची गोष्ट आहे. एक खूप मोठं घबाड आहे एवढं नक्की. काय सांगता मॅडम? मग तर तुम्ही सोडू नकाच. जाऊन बघा ना काय येते. नाही नको. कधी कधी एखादी गोष्ट समोरच्यानी आपल्याला देण्यापेक्षा आपण ती मिळवण्यासाठी केलेली धडपड जी असते ना त्यात मजा असते. नाही ठीक आहे मी काहीतरी जुगाड नक्कीच करेन. पण म्हणजे नक्की काय करणार? प्लीज जरा हळू बोलशील का? भिंतींना सुद्धा कान असतात इकडे, कळलं? हे बघ जे काही आहे ते जास्त काळ माझ्यापासून लपून राहणार नाही. सगळं मला कळणारच आहे. सो ते कळेल तेव्हा सगळं प्लॅन करताच येईल. तोपर्यंत एक काम कर, आईस्क्रीम घेऊन ये. आता ईशा शाळेत नाही येणार आहे ना, मग काहीतरी गंमत लागते की नाही तिला. मग आहे घरात काही? आईस्क्रीम घेऊन ये जा आणि प्लीज चांगल्या क्वालिटीचं आण. एकावर एक फ्री असं चीप प्लीज काही आणू नकोस. हं? जा. म्हणजे पैसे ओके, म्हणजे चावीचा आणि बँकेचा संबंध काहीतरी आहे. मला असं वाटतंय की ती चावी बँकेच्या लॉकरची असेल. आणि जर असं असेल तर त्या लॉकर मध्ये नक्कीच काहीतरी महत्वाचं आहे. म्हणजे आपल्याला हे सरप्राईजच मिळालं. नाही ते सगळं ठीक आहे, पण जे काय आहे ते धड असू दे. नाही तर अजून तिसराच काहीतरी प्रॉब्लेम व्हायचा. पण मला एक कळत नाही, हे माझ्यापर्यंत कसं काय नाही आलं? एनिवे बघूया आपण. आता बँकेकडूनच बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळतील.